सगळं टाळता आलं नसतं का खरंच? आरसीबीची टीम चिन्नास्वामी स्टेडियमवर दाखल होण्यापूर्वी ती कर्नाटकच्या विधान सौधमध्ये गेली. कशासाठी? मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला. विजयी क्षणांचं पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचा हा प्रयत्न खरंच जीवावर बेतला का? नेत्यांची चमकोगिरी या सगळ्यात लोकांच्या जीवावर भारी पडली का? या सगळ्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. पण आज बडे मुद्देमध्ये सुरुवातीला तुम्हाला दाखवायचं आहे की नेमकं घडलं काय, तिथं परिस्थिती होती. 10 अशी दृश्य आपण बघूया जे काळजाचा थरकाप उडवतात. तर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या या गर्दीमध्ये 11 जणांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे, तर अनेक जण जखमी झालेले आहेत. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे. यात एक प्रकारे राजकीय नेते मंडळींनी याला इव्हेंटबाजी करून गर्दीत जे आहे त्या गर्दीचं मायलेज मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने यंदा 18 वर्षानंतर IPLचं विजेतेपद पटकावलं. आरसीबीनं पटकावलेल्या या IPL विजेतेपदाच्या आनंदोत्सवाला बंगळुरूत गालबोट लागलं. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आरसीबी संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. आरसीबीच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची ही प्रचंड गर्दी होती. ही गर्दी रोखताना सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली. अशात आरसीबीच्या चाहत्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या नंतर चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा जीव गेला. 30हून अधिक जण जखमी झाले. I think this is not a controllable crowd. Actually, I apologize for all the people of Karnataka and Bangalore. We wanted to give a procession, but the crowd was very uncontrollable. So we dropped that procession. So I appeal to excuse us. Even from the Vidhan Soda till here, though the rain came and it was the crowd was uncontrollable, the police also was finding very difficult. So we stopped the procession. We brought a open vehicle also there. I think you saw that. Yeah. Sir, there was So a we family, sir. At least 7 people have died. As No, all no, been said, sir. no. Can you confirm that? I can't confirm anything. आता या सगळ्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या सगळ्याला सरकार जबाबदार आहे असं म्हणत भाजपच्या शहजाद पुनावाला यांनी टीकेची तोफ टाकली आहे. कि सीएम, डेप्यूटी सीएम, होम मिनिस्टर इनके लेवल पर बहुत बड़ी चूक और फेलियर हुई है और इसीलिए उनका तुरंत प्रभाव से इस्तीफा होना चाहिए. कांग्रेस पार्टी वैसे तो दूसरों पर बड़े आरोप लगाती है. आज कांग्रेस पार्टी चुप क्यों है? कल भी गुजरात में मैच के बाद बहुत सारी भीड़ थी, वहां पर कोई घटना नहीं हुई. इससे पहले भी विक्ट्री परेड महाराष्ट्र में हुई है, वहां पर कोई घटना नहीं हुई. परंतु आज ये विक्ट्री परेड नहीं बल्कि ये शव यात्रा में बन गया क्योंकि कांग्रेस की आपराधिक लापरवाही रही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणावर, या संपूर्ण घटनेवरती आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणतात बंगळुरूतली घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. बंगळुरूमधल्या या घटनेच्या नंतर राजकीय आरोप प्रत्यारोप एका बाजूला होत आहेत, तर त्याच्याबद्दल आपण या सगळ्याची चर्चा करणार आहोत. बंगळुरूमधली घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं सांगत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पोलिसांनी विजय रॅलीची परवानगी नाकारली होती. ही बाब का दुर्लक्षित करण्यात आली हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. विधान भवनातला सत्कार नियोजित नव्हता, मग तो का केला गेला? त्याच्या मागचं राजकारण काय आहे? ही कोरगोडीचं तर राजकारण नव्हतं ना? अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अट्टहासामुळे हा सत्कार तिथं करण्यात आला का आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण आला का हा सवाल उपस्थित केला जातोय. चेंगराचेंगरीनंतर सुद्धा सत्कार सोहळा सुरू ठेवला गेला. ही कसली असंवेदनशीलता
या निमित्तानं दाखवली गेली का? कार्यक्रमात मृतांना श्रद्धांजली वाहण्याचं सुद्धा साधं तोयर सुतक कुणाला राहिलं नाही. इतक्या विजय उन्मादामध्ये सगळे होते. मेलेली माणसं ही क्रिकेट प्रेमी होती ना, मग त्यांचं मरण कुणासाठीच काही नव्हतं का? चेंगराचेंगरीच्या माहितीनंतर ही कार्यक्रम रद्द का केला गेला नाही, हा सवाल आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी सरकार सुद्धा असंवेदनशील बनलं का? या सगळ्या प्रसिद्धीच्या सगळ्या गर्दीच्या वर स्वार होऊन आपले सुद्धा इमेज चमकून घेण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. आपण जरा जाणून घेऊया नेमकं काय घडलं. बघा, कधी काय घडलं, कशी झाली बंगळुरूमधली चेंगराचेंगरी. बरोबर 4 वाजता चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली. त्याचं कारण होतं मोफत सगळ्यांना प्रवेश. 32,000 तिथली संख्या क्षमता, पण आले 6 ते 7 लाख लोक. 4:30 वाजता काय घडलं? 4:30 वाजता चाहत्यांनी स्टेडियम तुडुंब भरलं. क्षमता पूर्ण झाली त्याची. 32,000 तर बाहेर पण आत गेले, पण बाकीचे बाहेर राहिले. मग गेटवर प्रचंड गर्दी झाली. 4:45 वाजता काय घडलं? 4:45 वाजता स्टेडियम बाहेरच्या चाहत्यांना माघारी जाण्याची पोलिसांनी सूचना केली. पण मोठ्या आशेनं सगळे हे क्रिकेट प्रेमी आलेले होते. ते परत जाण्यासाठी तयार नव्हते आणि इथंच गोंधळ झाला. याच दरम्यान आणखी एक घटना घडली 4:45च्या नंतर. बरोबर 5 वाजता पुन्हा इथं चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याचं कारण असं आहे की गेटवर जी लोक आलेली होती त्या लोकांनी परत जायला नकार दिला आणि मग स्टेडियमच्या बाहेर पोलिसांसोबत हुज्जत घालायला त्यांनी सुरुवात केली.